मागच्या लेक्चर मध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन एक्सरसाइज 4.1 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 सुरू केलेला होता. त्यामध्ये एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलाय, तोही दोन मेथडने. त्यापैकी तुम्हाला जी सोपी मेथड वाटत असेल ती तुम्ही वापरू शकता, काही अडचण नाही. दोन्हीच्या दोन्ही मेथड एकदम सोप्या आहेत, पण त्यामध्ये कॅल्क्युलेशन नुसार तुम्हाला जी सोपी वाटते ती तुम्ही मेथड वापरा. आपण तोच क्वेश्चन या ठिकाणी पुढे कंटिन्यू करूया. बघा आपल्याला या ठिकाणी काय दिलं, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन्स. म्हणजे या इक्वेशनला किंवा या दिलेल्या दोन लाइन्सला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाइन्स इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे, पण त्या दोन लाइन्स ह्या ओरिजिन मधून पास होणाऱ्या असाव्यात. म्हणजे समजा हे बघा, ही एक लाईन आपल्याला दिलेली आहे, ही दुसरी लाईन आपल्याला दिलेली आहे. म्हणजे या दोन लाईन्स आपल्याला दिल्यात, मी त्याला L1 आणि L2 म्हणतो. यांना परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईन्स ज्या ओरिजिन मधून पास होतात त्यांच्या पेअर ऑफ लाईन्सचं आपल्याला इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. समजा आपण या परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करूया, लाईक दिस. ही झाली परपेंडिक्युलर लाईन. समजा त्या लाईनला मी L1 डॅश असं म्हणतो, ठीक आहे. L2 ला परपेंडिक्युलर असणारी लाईन मी ड्रॉ करतो. समजा L2 ला परपेंडिक्युलर असणारी लाईन ही L2 डॅश आहे. ओके, पण या दोन लाईनी, या ज्या दोन लाईनी L1 आणि L2 डॅश ह्या ओरिजिन मधून पास होतात आणि त्यांचं कंबाईन इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यांचं काय करायचं, आपल्याला कंबाईन इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. बघा L1 आणि L2 या दिलेल्या दोन लाईन्स, पेअर ऑफ लाईन दिल्या म्हणजे या दिलेल्या दोन लाईन्स आहेत. आणि त्याला परपेंडिक्युलर असणारी लाईन मी मांडली L1 डॅश आणि L2 डॅश, त्या ओरिजिन मधून जातात आणि त्यांचं कंबाईन इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. क्वेश्चन लक्षात आलं का? दिलेल्या दोन लाईन आहेत, दिलेल्या दोन लाईनला परपेंडिक्युलर लाईन्स पण ओरिजिन मधून पास होणाऱ्यांचं कंबाईन इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. याच प्रकारचे क्वेश्चन आपण मागे सॉल्व्ह केलेले आहेत, मागच्या लेक्चर मध्ये सॉल्व्ह केलेत. बघा तिथं तुम्हाला मी क्वेश्चन दोन मेथडने सॉल्व्ह करून दिलाय आणि तुम्हाला हे पण सांगितलं की कोणत्या मेथडमध्ये कमी कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. तरी देखील तुम्हाला जी सोपी वाटते त्या मेथडने सॉल्व्ह करा, काही अडचण नाही. दोन्ही मेथडला फुल मार्क्स मिळतील, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. ओके, बघा मग आपण काय करूया, हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आपण सुरुवातीला काय करतो, दिलेलं इक्वेशन हे पेअर ऑफ लाईन्स आहे, त्याला आपण कम्पेअर करून घेतो. त्यावरून A to H आणि B ची किंमत कॅल्क्युलेट करून घेतो. स्टँडर्ड इक्वेशनची काय करायचं, कम्पेअर करायचं. मग मी काय करतो, गिवन इक्वेशन काय दिलं आपल्याला बघा, गिवन इक्वेशन 5x² - 8xy + 3y² इज इक्वल टू 0. अंडरस्टूड? कळलं का तुम्हाला? ओके, मग याला कम्पेअर करा. कोणाशी कम्पेअर करायचं बघा, कम्पेअरिंग इट विथ स्टँडर्ड इक्वेशनची कम्पेअर करायचं. ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0. ठीक आहे, वी गेट काय मिळेल, काय मिळतं आपल्याला बघा, काय मिळतं. a ची किंमत किती आहे, x² चा कोएफिशियंट किती 5, 2h ची किंमत किती आहे 2h -8 आहे. ठीक आहे, आणि b ची किंमत किती आहे 3. सो a मिळाला, 2h मिळाला आणि b मिळाला. आता आपण काय करूया, जे L1 आणि L2 आपण मानलेल्या लाईन्स, याच्या दोन दिलेल्या लाईन्स आहेत, त्यांचे स्लोप्स हे M1 आणि M2 मानूयात. ओके, म्हणजेच M1 आणि M2 आर द स्लोप्स ऑफ, आपण काय केलं, M1 आणि M2 हे दोन स्लोप मानले. कोणाचे, दिलेल्या लाईनचे. that M1 and M2 are the slopes of 5x² - 8xy + 3y² is equal to 0. मग आपल्याला रिलेशन बिटवीन द स्लोप्स माहिती आहे, ते काय असतं, तर ते M1 + M2 is equal to -2h/b. बघितलंय आपण मागच्या लेक्चर मध्ये, बरोबर. मग बघा M1 + M2 आपल्याला काय मिळतं,
तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडने करा. तुम्ही हे सेपरेट इक्वेशन्स काढून पुन्हा त्यांचे परपेंडिक्युलर स्लोप काढून सॉल्व्ह करू शकता. काही दुमत नाहीये. किंवा असं डायरेक्टली m1 प्लस m2 रिलेशन स्लोप्स वापरून सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h अपॉन b मायनस 2h ची किंमत किती इथं मायनस 8 आहे डिवाइडेड बाय व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ b हियर 3 मायनस मायनस काय होईल प्लस 8 अपॉन 3. समजा मी याला स्मॉल x म्हणतो किंवा बघा m1 प्लस m2 काय आला मायनस 2h अपॉन b मायनस मायनस m प्लस 8 अपॉन 3. समजा मी याला इक्वेशन 1 म्हणतो. इक्वेशन 1 m1 m2 इज इक्वल टू a अपॉन b. आपल्याला माहिती आहे m1 m2 काय असतं a अपॉन b असतं. मग काय मिळालं इथं बघा a ची व्हॅल्यू किती इथं a 5 अपॉन b किती आहे 3 5 अपॉन 3. m1 m2 झाला 5 अपॉन 3. ठीक आहे. मग बघा पुढे m1 m2 झाला. यानंतर आपल्याला या लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप कॅल्क्युलेट करायचा आहे. इक्वेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप कॅल्क्युलेट करायचा आहे. मग जर m1 आणि m2 जर दिलेल्या लाईनचे स्लोप असतील तर त्यांचे निगेटिव्ह रेसिप्रोकल्स हे आपल्या रिक्वायर्ड लाईनच्या परपेंडिक्युलर रिक्वायर्ड लाईनचे स्लोप असतील. आलं लक्षात तुमच्या? जर m1 आणि m2 हे दिलेल्या लाईनचे स्लोप असतील तर त्यांचे निगेटिव्ह रेसिप्रोकल हे त्यांच्या परपेंडिक्युलर लाईनचे म्हणजेच रिक्वायर्ड लाईनचे स्लोप्स असतील. मग आपण काय लिहू शकतो बघा आज m1 and m2 are the slopes of given line. Therefore, minus 1 upon m1 and minus 1 upon m2 are the slopes of required line, required perpendicular line. आलं लक्षात तुमच्या? m1 m2 दिलेल्या लाईनचे स्लोप आहे तर मायनस 1 अपॉन m1 आणि मायनस 1 अपॉन m2 हे रिक्वायर्ड लाईनचे स्लोप आहे. पण रिक्वायर्ड लाईन कशा आता पासिंग थ्रू ओरिजिन. आणि मग आपण त्यांचं इक्वेशन कसं कॅल्क्युलेट करू शकतो? जर लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर इक्वेशन ऑफ लाईन काय असतं? therefore इक्वेशन ऑफ लाईन इज y is equal to mx. बरोबर आहे? ओके. मग पुढे काय लिहिता बघा पहिल्या लाईनचं इक्वेशन आपण जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर पहिल्या लाईनचा स्लोप काय आहे मायनस 1 अपॉन m1. मग आपण काय लिहू शकतो मायनस 1 अपॉन m1x. आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काय लिहिता येईल आपल्याला y इज इक्वल टू मायनस 1 अपॉन त्याचा स्लोप किती आहे मायनस 1 अपॉन m2 आहे म्हणून काय झालं मायनस 1 अपॉन m2x. अंडरस्टूड यू? मग पुढे काय होईल हा m1 इथे जाऊन मल्टिप्लाय होतो सो m1y इज इक्वल टू मायनस x. इथे देखील काय होईल m2 इथे जाऊन मल्टिप्लाय m2y इज इक्वल टू मायनस x. येते लक्षात सर्वांच्या? बघा मग मायनस x इथे जाऊन प्लस होईल सो x प्लस m1y इज इक्वल टू 0. हे पहिल्या लाईनचं इक्वेशन झालं. आणि x प्लस m2y इज इक्वल टू 0 हे दुसरं लाईनचं इक्वेशन आहे. ओके. मग आता या दोघांचं आपल्याला काय करायचंय कंबाईन इक्वेशन कॅल्क्युलेट करायचंय. मग काय लिहिता येईल आपल्याला जर एक u इक्वेशन असेल आणि दुसरं v इक्वेशन असेल तर कंबाईन इक्वेशन आपण कसे कॅल्क्युलेट करतो u इज इक्वल टू 0. समजा मी याला u म्हणतो आणि याला v म्हणतो म्हणजे कसं लिहिता येईल बघा इथं याला मी काय केलं u मानलं याला काय केलं v मानलं. आणि मग असं जर असेल तर कंबाईन इक्वेशन काय असतं therefore combined equation of line काय असेल बरं कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन
uv इज इक्वल टू 0. बरोबर आहे का? म्हणजेच काय? therefore x plus m1y into x plus m2y is equal to 0. ओके, बरोबर आहे. आणि मग आता कसं लिहिता येईल बघा, इथं x ने आतमध्ये गुणायचं आणि नंतर m1y ने आतमध्ये गुणायचं. मग बघा x into x plus m2y plus m1y into काय होईल? x plus m2y. फक्त मी काय केलंय? सिंपल मल्टिप्लिकेशन करून घेतलंय. ओके, पुढे बघा. therefore x into x x square प्लस x ने आतमध्ये गुणा, हे होईल x y m2 x y m2 प्लस इथे काय होईल बघा, m1 y ने आतमध्ये गुणा, सो x y m1 होईल प्लस m1 into m2 y square is equal to 0. येते लक्षात तुमच्या सर्वांच्या? मग पुढे बघा, therefore x square प्लस या दोघांमधून xy कॉमन घ्या, m1 प्लस m2 xy प्लस m1 m2 y square is equal to 0. आता जी इक्वेशन 1 मध्ये आणि समजा मी याला 2 मानलं, 2 मध्ये जी किंमत आहे या दोन्ही किमती आपण याच्यामध्ये लिहून टाकू. m1 प्लस m2 आणि m1 m2 आपण काढून ठेवलेला आहे. मग काय होईल बघा, therefore x square प्लस m1 m2 ची किंमत किती आली? 8 m1 प्लस m2 ची किंमत किती आली? 8/3. बघा, आपण इक्वेशन 1 मध्ये आणि 2 मध्ये m1 प्लस m2 आणि m1 m2 ची किंमत कॅल्क्युलेट करून ठेवली होती. ती किंमत यामध्ये पुट करायची. मग काय होईल? therefore x square प्लस m1 प्लस m2 ची किंमत किती आहे? 8/3. सो इथे होईल 8/3 xy प्लस m1 m2 किती आहे? 5/3. सो 5/3 इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं का आपण काय केलं? ठीक आहे, पुढे बघा. या ठिकाणी आपल्याला फक्त xy आणि xy कॉमन करायचे. मग काय लिहिता येईल? x स्क्वेअर प्लस इथं x1 xy कॉमन काढूया. मग काय राहिलं बघा, m2 प्लस m1. तर लिहिताना मी लिहितो m1 प्लस m2 प्लस m1 m2 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. अंडरस्टूड यू? आपण फक्त काय केलं? xy काय केले? कॉमन काढले. मग m1 प्लस m2 आणि m1 m2 याच्या किमती आपण कॅल्क्युलेट करून ठेवल्या होत्या इक्वेशन 1 आणि 2 मध्ये. त्या दोन्ही किमती याच्यामध्ये पुट करायच्या. ठीक आहे, मग बघा काय लिहिता येईल आपल्याला इथं? therefore x स्क्वेअर प्लस xy m1 प्लस m2 काय? 8/3 प्लस m1 m2 काय? 5/3. बघा एकदम सिंपल आहे. y स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता हे जे 3 डिवाइड आहेत या दोन्ही ठिकाणी, या बघा इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? मग हे जे 3 डिवाइडेड आहेत दोन्ही ठिकाणी ते आपण काय करूयात? इकडे मल्टिप्लाय करू. म्हणजे हेच इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल? 3x स्क्वेअर प्लस 8xy प्लस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0. डिवाइडेड बाय 3 आहे, ते पलीकडच्या बाजूला नेऊन काय करा? मल्टिप्लाय करा, ते 0 होऊन जाईल. आलं लक्षात सर्वांच्या? आपण काय केलं? मी पुन्हा एकदा सांगतो बघा काय करायचं आहे. तर दिलेलं इक्वेशन जे आहे ते दिलेलं इक्वेशन कंपेअर करायचं आहे. कोणाशी कंपेअर करायचं आहे? x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 शी कंपेअर करायचं. त्यानंतर जे स्टँडर्ड इक्वेशन आहे किंवा दिलेले इक्वेशन आहे त्याचे m1 आणि m2 हे जर स्लोप असतील तर त्यांच्या रिलेशन वरून
आपल्याला m1 प्लस m2 आणि m1 m2 ची किंमत कॅल्क्युलेट करून ठेवायची. आलं लक्षात इथपर्यंत? मग मी काय केलं, m1 प्लस m2 आणि m1 m2 कॅल्क्युलेट करून ठेवलं. ठीक आहे. त्याच्यामुळे जे m1 आणि m2 आहेत हे दिलेल्या लाईनचे स्लोप्स असतात, म्हणून परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप कॅल्क्युलेट करायचे आणि ते काय असतील तर ते त्यांचे निगेटिव्ह रेसिप्रोकल्स असतील. म्हणजे फक्त -1/m1 आणि -1/m2 हे रिक्वायर्ड लाईनचे स्लोप आहेत असं म्हणायचं. त्यावरून त्या दोन लाईनचे इक्वेशन्स कॅल्क्युलेट करायचे. त्यावरून त्या दोन लाईनचे काय करायचे, इक्वेशन कॅल्क्युलेट करायचे पासिंग थ्रू ओरिजिनचे. आणि मग ते दोन इक्वेशन कॅल्क्युलेट झाल्यानंतर त्यांचं कंबाईंड इक्वेशन बनवायचं. 100% लक्षात ठेवायचंय, कंबाईंड इक्वेशन बनवल्यानंतर तुम्हाला जे इक्वेशन मिळतं ते x² प्लस m1 प्लस m2 xy प्लस m1 m2 y² याच फॉर्म मध्ये असतं. लक्षात ठेवा, फिक्स. तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं आहे, पण कॅल्क्युलेट केल्यानंतर ना जे उत्तर येतं ते उत्तर x² प्लस m1 m2 m1 प्लस m2 xy प्लस m1 m2 y² याच फॉर्म मध्ये असतं. बघा इथं आलं x² xy m1 प्लस m2 m1 m2 y² फिक्स. असंच आहे ना, तुम्हाला m1 प्लस m2 या ज्या किमती इक्वेशन 1 आणि 2 मध्ये काढलेल्या आहेत त्या दोन्ही किमती इथे टाकायच्या असतात. तुमचं 100% मधले इक्वेशन्स काही असो तुम्हाला हे शेवटी मिळणारच आणि मग इथं तुम्हाला किमती टाकायच्या. ठीक आहे. मग त्याच्या किमती कॅल्क्युलेट करण्याच्या मग त्याच्या किमती ज्या कॅल्क्युलेट केलेल्या आहेत त्या किमती याच्यामध्ये टाका, तुमचं उत्तर होईल. अंडरस्टूड? बघा या फॉर्म मध्ये जे इक्वेशन आलेलं आहे त्यामध्ये काढलेल्या किमती पुट करा, तुम्हाला रिक्वायर्ड इक्वेशन मिळेल. दॅट सिम्पली इट इज. आता हे करण्यासाठी शॉर्टकट मेथड देखील आहे. ती कशी वापरतात किंवा ते उत्तर कसं येतं विदिन अ सेकंड मध्ये ते आपल्याला बघायचं. मागच्या लेक्चर मध्ये एक एक्झाम्पल दिलं होतं सॉल्व्ह करायला, ते एक्झाम्पल आणखी सॉल्व्ह करून दिलेलं एक्झाम्पल दोन मेथडने आणि आताचं जे झालेलं एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल, अशा प्रकारचे जर एक्झाम्पल आले तर त्यासाठी आपल्याला शॉर्टकट कसा वापरता येतो, डायरेक्टली कसं विदिन अ सेकंड मध्ये उत्तर कॅल्क्युलेट करता येतं ते आपल्याला बघायचं. पण बघण्यापूर्वी एक लक्षात घ्यायचं आहे की हे फक्त तुमचं आन्सर करेक्ट आला आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठीच वापरायचं किंवा सीईटी जेई सारख्या एक्झाम साठी वापरायचं. बोर्डाला डायरेक्टली उत्तर लिहू नका, तिथं स्टेप बाय स्टेप लिहा. ठीक आहे. बघा मग आपल्याला जे दिलेले इक्वेशन असतं ते ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये असतं. आणि तुम्हाला याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं कंबाईंड इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं. मग काय करणार तर सिंपली हा y² चा जो कोएफिशियंट आहे तो इकडे आणायचा, हा x² चा कोएफिशियंट जो आहे तो इकडे न्यायचा आणि मधलं जे साइन असतं ते साइन बदलायचं. म्हणजे नेमकं मी काय सांगतोय बघा, इथं by² आहे तो b x² चा कोएफिशियंट लिहा म्हणजे तिथं होईल bx². इथं जे प्लस साइन आहे ते मायनस लिहायचं -2hxy आणि a चा जो x² चा जो कोएफिशियंट आहे तो y ला द्यायचा. झालं, हे तुमचं उत्तर असेल. आलं लक्षात तुमच्या काय केलं? आलं लक्षात तुमच्या काय केलं? ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 हे दिलेलं लाईनचं इक्वेशन आहे. त्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं कंबाईंड इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग मी काय केलं, फक्त y² चा कोएफिशियंट हा x² ला जोडला आणि x² चा कोएफिशियंट हा y² ला जोडला आणि मधलं जे सिम्बॉल आहे प्लस किंवा मायनस, प्लस असेल तर मायनस करा, मायनस असेल तर प्लस करा, चेंज केलं. हे जे उत्तर असेल ते तुमचं येणारं उत्तर असेल. फॉर एक्झाम्पल चेक करायचं आहे का तुम्हाला? आता जो शॉर्टकट आहे त्याच्यावरती एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं हे बघा. आपण मागच्या लेक्चर मधले जे एक्झाम्पल बघितलेले आहे ते एक्झाम्पल मी या शॉर्टकटने सॉल्व्ह करून देतो आणि आताचं जे एक्झाम्पल झालं ते तुम्ही ट्राय करा. उत्तर तुमच्या समोर आहे. ठीक आहे. बघा मग काय सांगितलं मी तुम्हाला, y² चा जो कोएफिशियंट आहे तो x² ला जोडा, x² चा कोएफिशियंट y² ला जोडा आणि मधलं सिम्बॉल चेंज करा, मधलं साइन चेंज करा. बघा मग
इथं प्लस 3y² आहे, मी x ला बदलणार म्हणजे काय होईल 3x². हा इकडे आणला, हा इकडे न्या, y² चा x² ला आणा, x² चा y² ला न्या, 5y² होईल. आणि मधलं जे सिम्बॉल आहे -8xy ते काय होईल +8xy. झालं, हे तुमचं उत्तर असेल. आलं का लक्षात तुमच्या? x² चा परपेक्षा y² ला, y² चा x² ला आणि मधलं जे सिम्बॉल आहे साइन आहे ते चेंज करायचं. ओके, आता पुढचं एक्झाम्पल बघा. हे इथं काळजीपूर्वक बघायचं, तुम्हाला y² -1 आहे कोएफिशिएंट, सो -1x² होईल. त्याला आपण असं लिहिणार 3x² आहे म्हणून इथं होणार 3y² आणि इथं प्लस सिम्बॉल आहे म्हणून इथं होणार -2xy = 0. इथं दोन्ही मायनस आले, मग मायनसने थ्रूआउट जर मल्टिप्लाय केलं तर हेच एक्झाम्पलचं उत्तर आपल्याला इथं +x² +2xy -3y² = 0 असं लिहिता येईल. आलं लक्षात तुमचं? काय केलं, याचा कोएफिशिएंट इकडे, याचा इकडे, मधला सिम्बॉल बदलला. दॅट्स इट. आणि आताचं जे एक्झाम्पल झालं ते तुम्ही सॉल्व्ह करायचं. फक्त लक्षात ठेवा, बोर्डाला लिहिलेलं वापरू नका, उत्तर आलेलं चेक करण्यासाठी फक्त वापरायचं किंवा एंट्रन्स एक्झामला वापरायचं. कळलं? पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. किती नंबर आहे? 3 नंबर आहे. ठीक आहे, बघा पुन्हा एकदा परपेंडिक्युलर लाईन्स आणि त्यांचे कंबाईन इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं. देताना आपल्याला xy + y² = 0 दिले. मग इथं आपण m1 + m2 आणि m1 m2 असं रिलेशन वापरायचं नाहीये. का वापरायचं नाहीये? कारण इथं जर आपण कंपेअर केलं x² + 2hxy + dy² = 0 शी, तर आपल्याला तिथं m1 + m2 ची किंमत -2h/b असते आणि m1 m2 ची किंमत a/b असते. तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येईल. ठीक आहे, एक कोणती तरी किंमत इन्फिनिटी मिळते आणि मग नंतर ते पुढे सॉल्व्ह नाही. मग इन्स्टेड ऑफ दॅट हे आपण सेपरेट इक्वेशन्स कॅल्क्युलेट करू आणि सॉल्व्ह करूया. अशा प्रकारचं कोणतंही एक्झाम्पल आलं तरी तुम्ही सेपरेट इक्वेशन्सच कॅल्क्युलेट करायचे. m1 + m2 किंवा m1 m2 चं रिलेशन वापरायचं नाही, त्याने एक्झाम्पल उत्तर बरोबर येणार नाही. ठीक आहे, आणि मग आता बघा काय होणार इथं. गिवन इक्वेशन काय दिलं बघा, xy + y² = 0. आपल्याला व्यवस्थित ऑब्झर्वेशन जर केलं तर इथं y आहे आणि इथं y² आहे, दोघांमधून y कॉमन काढता येईल. मग y जर कॉमन काढला तर काय लिहिता येतं बघा, इथं राहिलं x प्लस इथं राहिलं y = 0. मग पुढे y कॉमन काढला तर y = 0 होईल आणि x + y = 0 होईल. असे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळतील. या दोघांचा गुणाकार 0 आहे म्हणजे y = 0 आणि x + y = 0. दोन सेपरेट लाईन्स आपल्याला मिळाल्या, एक y = 0 आणि x + y = 0. आपल्याला यांना परपेंडिक्युलर असणारी लाईन कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे, मग मी काय म्हणतो, लेट m1 बी द स्लोप ऑफ x + y = 0 आहे. ठीक आहे, मग याच्यावरून आपण m1 कॅल्क्युलेट करून घेऊ, त्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप पण कॅल्क्युलेट करून घेऊया. ठीक आहे, मग बघा m1 = काय, x + y = 0. या लाईनचा स्लोप काय आहे -a/p मायनस कोएफिशिएंट ऑफ x किती आहे 1 अपॉन कोएफिशिएंट ऑफ y किती आहे 1 म्हणजे -1 झालं. मग याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप काय येईल, देअरफॉर स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन काय असणार, तो निगेटिव्ह रेसिप्रोकल. म्हणजेच किती येतो बघा -1 अपॉन m1 ची किंमत किती -1. मग काय आलं मायनस किंमत +1 आलं. म्हणजे x + y ला परपेंडिक्युलर असणाऱ्याचा स्लोप किती आला 1 आला. ठीक आहे, मग आता इक्वेशन ऑफ लाईन काय बघा, इक्वेशन ऑफ लाईन. इक्वेशन ऑफ लाईन कसं पाहिजे आपल्याला ते,
perpendicular to this line and passing through origin. मग काय असेल ते y is equal to mx. स्लोप तर आपण कॅल्क्युलेट केलाय, किती आलाय 1. म्हणजेच काय लिहिलं y is equal to 1 into x. पुढे 1x म्हणजे xच, x minus y होईल. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. आलं लक्षात? पहिली लाईन x plus y is equal to 0, त्याला परपेंडिक्युलर असलेलं लाईनचं इक्वेशन x minus y is equal to 0. ओके, तर इक्वेशन 1 म्हटलं मी. मग आता आपल्याला y is equal to 0 ही दुसरी लाईन दिली. नाव सेकंड लाईन y is equal to 0. y is equal to 0 हे x ऍक्सिस चे इक्वेशन आहे, बरोबर. मग त्याला परपेंडिक्युलर असणारं y ऍक्सिस असतं. ठीक आहे, मग त्याचं इक्वेशन काय येणार? x is equal to 0. मग ते लिहिताना कसं लिहिलं आपण? y is equal to 0 is x axis perpendicular to this the y axis. मग इक्वेशन ऑफ y axis is काय असतं? x is equal to 0. हे झालं तुमचं दुसरी लाईन. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे y is equal to 0 हे x ऍक्सिस आहे, त्याला परपेंडिक्युलर काय असेल? y ऍक्सिस असेल. मग y ऍक्सिसचं इक्वेशन काय झालं? x is equal to 0. मग पहिल्या लाईनचं इक्वेशन आपण कॅल्क्युलेट केलं x minus y is equal to 0 आणि दुसऱ्या लाईनचं कॅल्क्युलेट केलं x is equal to 0. मग कंबाईन इक्वेशन काय होईल बरं? therefore कंबाईन इक्वेशन इज, खूप सोपं असतं हे, अगदी लहान मुलाला सॉल्व करता येईल असं. कंबाईन इक्वेशन इज काय असेल? x minus y into x is equal to 0. मग मल्टिप्लिकेशन करून घेऊ. x ने आतमध्ये गुणायचं आहे, हेच आपण लिहिताना असं लिहिलं बघा. x into x x square minus x into y xy is equal to 0. हे तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन असेल. खाली पूर्ण वाक्यात लिहायचं. therefore combine equation of line perpendicular to x plus xy plus y square is equal to 0 is this one. आलं लक्षात तुमच्या सगळ्यांच्या? व्यवस्थित बघा, पुन्हा सांगतोय मी. दिलेलं लाईन्स इक्वेशन दिलंय, त्याच्यावरून सेपरेट इक्वेशन्स कॅल्क्युलेट केले. सेपरेट इक्वेशन वरून त्यांचे स्लोप कॅल्क्युलेट केलाय. स्लोप कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याच्यावरून परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप कॅल्क्युलेट केलाय आणि त्याचं इक्वेशन कॅल्क्युलेट केलंय पहिलं. त्यानंतर y is equal to 0 ही जी लाईन होती त्याला x ऍक्सिस इक्वेशन म्हटलंय, म्हणजे ते आहेच. त्याच्यावर y ऍक्सिस इक्वेशन कॅल्क्युलेट होतं परपेंडिक्युलर आणि नंतर कंबाईन इक्वेशन कॅल्क्युलेट केलं. खूप सोपं आहे. ओके, सेम अशाच प्रकारचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं. ठीक आहे, फक्त तिथं चेंज एवढाच असेल की y is equal to 0 च्या ऐवजी दिलेल्यामध्येच x is equal to 0 असेल, त्याचं परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन काय असेल? y is equal to 0. त्या इक्वेशन मध्ये बघा असाइनमेंट क्वेश्चन मागचं जे म्हणजे हे जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय सेम त्याच प्रकारे सॉल्व्ह करायचं. फक्त इथं x कॉमन निघेल, x is equal to 0. ठीक आहे, मग त्याला परपेंडिक्युलर लाईन्स कॅल्क्युलेट करा, याच मेथडने सगळं सॉल्व्ह करायचं आणि जे उत्तर येईल ते कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, त्याच एक्सरसाइज मधला 4 नंबरचा क्वेश्चन बघा. या क्वेश्चन मध्ये आपल्याला k ची किंमत कॅल्क्युलेट करायची आणि त्याच्या डिफरंट कंडिशन्स आपल्याला दिलेल्या आहेत. ठीक आहे, मग बघा कसं करता येईल ते. द सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाईन. फाइंड k म्हटलं सुरुवातीला कधी k कॅल्क्युलेट करायचं आहे? द सम ऑफ द स्लोप्स of lines represented by हे इक्वेशन दिले आहे is twice their product म्हणजे दोन लाईनच्या स्लोपची बेरीज ही त्यांच्या दोन पट आहे गुणाकाराची. अंडरस्टूड? सम ऑफ द स्लोप्स ऑफ लाईन is twice their product. म्हणजे जर आपण त्या लाईनचे स्लोप्स हे m1 आणि m2 मानले तर m1 plus m2 is equal to
टू टाइम्स देअर प्रोडक्ट म्हणजेच M1 M2. ओके, म्हणजे कसं होईल बघा, आपण काय करायचं आहे तर सिंपली M1 आणि M2 हे स्लोप मानायचे. जे दिलेली कंडिशन आहे ती कंडिशन तिथे लिहायची, त्याच्यामध्ये रिक्वायर्ड किमती टाकायच्या. एकदम सिंपल आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला काय दिलंय, सम ऑफ द स्लोप्स इज ट्वाइस द प्रोडक्ट. सम म्हणजे बेरीज, दोन स्लोपची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दोन पट आहे. दॅट्स इट. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, पुन्हा एकदा दिलेलं इक्वेशन, त्यानंतर A, 2H आणि B च्या किमती, त्यानंतर त्यांचे रिलेशन्स आणि त्यांच्यामध्ये किमती टाकायच्या. ठीक आहे, मग बघा गिवन लाइन्स आर काय दिलं, x square plus kxy minus 3y square is equal to 0. याला कंपेअर करा. कोणाशी कंपेअर करायचं आहे, आपण बघितलं कंपेअरिंग इट विथ, कोणाशी कंपेअर करूया, ax square plus 2hxy plus by square is equal to 0 शी. मग काय मिळेल आपल्याला, a is equal to किती किंमत आहे, x स्क्वेअरचा कोएफिशियंट 1, 2h is equal to k आणि b is equal to -3. ठीक आहे, मग आता या किमती आपल्याला मिळाल्या, पण आपण त्या लाईनचे स्लोप मानू आणि नंतर दिलेली कंडिशन देऊया. मग काय होईल बघा, लेट M1 and M2 are the slopes of given line. ठीक है, मग कंडिशन, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कंडिशन काय दिलं बघा, कंडिशन, व्हॉट इज कंडिशन टू यू, व्हॉट इज द कंडिशन गिवन टू यू. बघा कंडिशन काय दिली, सम ऑफ द स्लोप्स म्हणजेच M1 plus M2 is twice the product, twice the product. म्हणजे M1 plus M2 is 2 times of M1 M2. ही कंडिशन खूप महत्वाची आहे, स्टार्ट करायचं. ठीक आहे, दिलेली कंडिशन एक्झाम्पल मध्ये एवढंच नव्हतं. मग आता M1 plus M2 आणि M1 M2 यांची किमती आपल्याला माहिती असतात, त्यांचं रिलेशन आपण कॅल्क्युलेट केलंय, ते इथे टाकायचं. मग बघूया काय मिळतं. M1 plus M2 is equal to minus 2h upon b असतं, पण इथं आपल्याला देताना दिलंय twice M1 M2. मग M1 plus M2 काय असेल, minus 2h upon b is equal to 2 times of M1 M2 काय असेल, a upon b. बघा त्याच्या किमती तिथं लिहायच्या. ओके, मग काय काय होतं इथं, अगोदर b ला b कॅन्सल होतोय, म्हणजे काय आलं, minus 2h is equal to 2a. 2 also get cancel. ओके, किंवा हे कॅन्सल न करता डायरेक्ट 2h ची किंमत इथे लिहा. minus 2h is equal to 2a राहिलं, minus 2h मायनस आहे तसंच. 2h ची किंमत किती आहे, k is equal to 2, a ची किंमत किती आहे, 1. काय मिळालं बघा, therefore minus k is equal to 2, म्हणजे k is equal to किती मिळालं बघा, किती, -2. That is your answer. Okay, very important question. Okay, read on. मित्रांनो आता बघा त्याच टाइपचा क्वेश्चन, त्याच क्वेश्चन मधला सब क्वेश्चन नंबर 2 फाइंड केस आहे. कंडिशन वेगळी फक्त. स्लोप्स ऑफ लाइन रिप्रेझेंटेड बाय, ही लाइन दिली आपल्याला, डिफर बाय 4, म्हणजे स्लोपचं डिफरन्स हे 4 आहे, म्हणजे स्लोपची वजाबाकी आपल्याला 4 दिलेली आहे. आणि असं जर असेल तर आपल्याला k ची किंमत कॅल्क्युलेट करायची आहे. पुन्हा एकदा जसंच्या तसं हे मी टाइम वाचवण्यासाठी पहिल्या क्वेश्चन मधलं आहे तेच ठेवले. ठीक आहे, फक्त त्याच्यामध्ये किमती टाकायच्या, फक्त कंडिशनच्या पुढे बदलेल कारण कंडिशन बदललेली आहे. ठीक आहे, मग बघा गिवन लाइन काय दिलं, गिवन लाइन 3x square minus plus kxy minus y square is equal to 0. कंपेयर करा 3x square kxy minus y square
कोणाशी कंपेअर करायचं आहे एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर ची. बघा a ची व्हॅल्यू किती इथं 3, 2a ची किंमत किती आहे बघा लवकर 2h k आहे आणि b ची किंमत किती आहे -1 आणि दिलेली कंडिशन काय आहे स्लोप्स आर डिफर बाय 4. slopes are differ by 4. difference that means subtraction म्हणजेच m1 minus m2 is equal to किती दिलं आपल्याला 4. this is important. ओके m1 minus m2 किती दिलं आहे 4. असं असेल तर k ची किंमत कॅल्क्युलेट करायची आहे. बघा मग m1 minus m2 is equal to 4 आहे. आपण m1 minus m2 चा काय फॉर्म्युला तयार करू शकतो का बघा करू शकतो. एकदम सिंपल आहे. we have a minus b bracket square is equal to a minus b bracket square is equal to a plus b bracket square minus 4ab. बघा किमती टाकून a plus b bracket square जर आपण या ठिकाणी केलं तर तिथे काय होतं a square plus 2ab प्लस बी स्क्वेअर बरोबर आहे. एवढ्याच एक्सपान्शन येईल. -4ab जर केलं तर काय होईल हे -4ab प्लस 2ab -4ab मिळून किती राहिलं तिथं -2ab बरोबर आहे. हे मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहिले. म्हणजे आपण जर याचं एक्सपान्शन केलं तर पुन्हा आपल्याला हेच मिळतं. म्हणजे आपल्याला हा एक फॉर्म्युला आहे असं आपण कन्सिडर करूया. ओके मग ते कसं आलं याचं एक्सपान्शन करायचं ह्या दोघांची वजाबाकी करायची तुम्हाला ह्याचं उत्तर मिळतं. ठीक आहे आणि म्हणून आपण हे रिलेशन इथं वापरणार आणि मला आता इथं हे रिलेशन जर वापरायचं ठरलं तर कसं वापरायचं बघा m1 minus m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू m1 plus m2 ब्रॅकेट स्क्वेअर minus 4m1 m2. कॅल्क्युलेशन करत बसू नका. हा एक फॉर्म्युला म्हणून कुठेतरी नोट करून ठेवायचा. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे बघा मग m1 plus m2 आपल्याला माहिती आहे. m1 plus m2 काय असतं -2h/b असतं आणि m1 m2 पण आपल्याला माहिती आहे. मग बघा m1 plus m2 -2h/b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4m1 m2 हे काय असतं a/b असतं आणि आपल्याला m1 minus m2 दिलेला आहे. किती दिलंय 4 दिलेलं आहे. मग त्याची किंमत टाकण्यापूर्वी आपण इथे किंमत टाकूया -2h therefore 4 स्क्वेअर होईल इज इक्वल टू -2h/b. काय किंमत आहे -2h ची -p अपॉन b ची किती आहे -1 ब्रॅकेट स्क्वेअर -4 a/b किती होईल a 3 आहे आणि b -1 आहे 3/-1 हे मायनस बिकेम प्लस k स्क्वेअर. इथे 4 चा वर्ग 16 हे मायनस बिकेम प्लस 4 into 3 12 हे 12 इकडे मायनस करा म्हणजे काय होईल k स्क्वेअर इज इक्वल टू 60 minus 12 म्हणजे k स्क्वेअर इज इक्वल टू 4 म्हणजे k इज इक्वल टू किती लिहिता येईल आपल्याला +-2. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे आपल्याला जर m1 minus m2 is equal to 4 दिलं होतं म्हणजे m1 minus m2 जर दिलं तर आपण सिंपली फॉर्म्युला वापरणार m1 minus m2 ब्रॅकेट स्क्वेअर is equal to m1 plus m2 ब्रॅकेट स्क्वेअर minus 4m1 m2. ओके आणि त्याचं उत्तर किती आलं मग +-2. राईट ऑन. बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच क्वेश्चन मधला सब क्वेश्चन नंबर 3. slope of the one of the line given by exceeds the slope of the other by 8. म्हणजे हे जे दिलेले इक्वेशन आहे त्यामध्ये एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या 8 ने मोठा आहे. 8 पटीने नाही 8 ने मोठा आहे. फक्त 8 टाइम्स नाही म्हटलेलं exceeds by 8 म्हटलंय. 8 टाइम्स आणि 8 by 8 यामध्ये फरक काय लक्षात ठेवायचा. 8 टाइम्स म्हटलं तर मल्टिप्लिकेशन येणार बाय 8 म्हटलं बेरीज येणार.
जास्त टेन्शन घेऊ नका, एकदम सिंपल आहे बघा. एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या स्लोपच्या 8 ने मोठा आहे. ओके, फक्त तिथे 8 टाइम्स म्हटलं असतं 8 पट आलं असतं. बघा मग कसं सॉल्व्ह करायचं हे गिवन लाईन पुन्हा एकदा. निम्म्यापर्यंत प्रोसेस सेमच राहते सगळ्या एक्झाम्पल मध्ये. मग कम्पेअर करा, कंपेअरिंग इट विथ ए ची किंमत सांगा तुम्ही किती येते. ए के आहे, 2h किती आहे 4 आणि बी किती आहे -1. हा, इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित जमतं. फक्त कंडिशन महत्वाची कंडिशन काय दिली बघा. one of the slope of a line is exceeds the other by 8. मग पहिल्या लाईनचा जर स्लोप आपला m1 असेल तर दुसऱ्या लाईनचा स्लोप हा m2 + 8 होईल. कारण पहिला स्लोप हा आपण काय केला m2 च्या 8 ने एक्सीड आहे असं म्हटलं, म्हणजे m2 च्या पेक्षा 8 ने मोठा आहे. ओके, म्हणजेच हे आपल्याला असं लिहिता येईल. m1 is बघा आलं लक्षात तुमच्या. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज एक्सीड्स बाय 8, म्हणून एका m2 स्लोप पेक्षा 8 ने मोठा आहे m1. आता हेच आपल्याला कसं लिहिता येईल बघा. m2 इक्वल मायनस होईल m1 मायनस m2 इज इक्वल टू 8. ही तुमची कंडिशन आहे. मग आपण आताच बघितलं कसं सॉल्व्ह करायचं. m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4m1 m2. टाक किमती. m1 मायनस m2 8 आहे इज इक्वल टू m1 प्लस m2 किती येईल m1 प्लस m2 मायनस 2h अपॉन b मायनस 2h अपॉन b मायनस 4m1 m2 किती येईल a अपॉन b. किमती टाकू आपण तिथे. ठीक आहे, बघा बघा 8 स्क्वेअर इज 64 मायनस 2h ची किंमत किती येईल -4 सॉरी मायनस 2h ची किंमत किती येईल 4 डिवाइडेड बाय b किती येईल -1 -4 a अपॉन b किती येते बघा. a ची किंमत k आहे, b ची किंमत -1 आहे. k डिवाइडेड बाय -1. बघा हे खूप सोपं आहे, एकदम सिंपल. therefore 64 is equal to मायनस मायनस प्लस होईल आणि त्याचा वर्ग 4 चा वर्ग 16, हे पण प्लस होईल +4b. ओके, आलं लक्षात सगळ्यांना. हे 16 इकडे मायनस करा. therefore 64 minus 16 is equal to 4k. ओके, म्हणजेच हे बघा किती येत आहे 48. येते का लक्षात सगळ्यांच्या नक्की. ओके, मग बघा आता पुढे k इज इक्वल टू काय 48 डिवाइडेड बाय 4 किती आलं 12. therefore k इज इक्वल टू 12. एक तुमच्यासाठी असाइनमेंट क्वेश्चनच म्हणून बघा. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापूर्वी तुम्ही ट्राय करायचं. म्हणजे एवढा सगळं तुम्हाला जमलाय, हा बंद करा आणि नवीन पेज वरती पुन्हा तुम्हाला सॉल्व्ह करता येतं का बघा. ठीक आहे, मित्रांनो आता आपण त्याच एक्सरसाइज मधला 5 नंबरचा क्वेश्चन आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येतो किंवा काय दिलेलं आहे हे बघूया. बघा काय दिलं आपल्याला. फाइंड द कंडिशन दॅट, म्हणजे आपल्याला कंडिशन कॅल्क्युलेट करायची आहे. द लाईन 4x + 5y = 0 coincides with one of the line given by, आणि पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन आपल्याला दिले. म्हणजे हे जे इक्वेशन आहे यामधली एक लाईन या लाईनला कोइन्साइड आहे, तर त्याची कंडिशन काय असेल. मग ज्यावेळी मित्रांनो अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला येतो त्यावेळी लक्षात ठेवायचं आहे y = mx ही किंमत तिथे सबस्टिट्यूट करून त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं. कसलं इक्वेशन ऑक्झिलरी इक्वेशन, म्हणजेच इक्वेशन इन टर्म्स ऑफ स्लोप ओनली. आणि मग दिलेल्या लाईन वरून त्याच्या स्लोप वरून इकडे इक्वेशन किंवा कंडिशन कॅल्क्युलेट करायची. आलं लक्षात काय म्हटलं मी. जे दिलेलं इक्वेशन आहे
त्या इक्वेशन वरून त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आणि नंतर त्यामध्ये त्याच्या स्लोपची किंमत टाकायची. ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे फक्त आणि फक्त स्लोप मधलं इक्वेशन, त्याच्यामध्ये फक्त m दिलेला असतो. ओके, बघा मग ते कसं कॅल्क्युलेट होतं. गिवन इक्वेशन अगोदर लिहूया. काय येते, ax² प्लस 2hxy प्लस dy² इज इक्वल टू 0. Am I correct? हे दिलेले इक्वेशन आहे. पासिंग टू ओरिजिन आहे. पासिंग टू ओरिजिन आहे म्हणून आपण तिथे काय करू शकतो, पुट y इज इक्वल टू mx किंवा m इज इक्वल टू y अपॉन x. कसं लिहिता येईल मग आता इथे कसं होईल बघा, ax² प्लस 2hx y च्या ऐवजी आपण काय लिहिणार, mx प्लस by². आलं लक्षात. पुढे therefore ax² प्लस 2h इथे x² आला, x into x what, x² प्लस b m² x² इज इक्वल टू 0. सगळ्यामध्ये x² आहे, x² कॉमन काढून कॅन्सल करा. मग बघा कसं राहतं हे शिल्लक. x² जर आपण कॉमन काढला तर a प्लस ट्वाइस hm प्लस bm² इज इक्वल टू 0. आलं लक्षात तुमच्या. x² मल्टिप्लाय इकडे नेऊन डिवाइड करा म्हणजे हेच इक्वेशन तुम्हाला असं मिळालं, a प्लस ट्वाइस hm प्लस bm² इज इक्वल टू 0. प्रत्येक इक्वेशन मध्ये ज्यावेळी तुम्हाला कंडिशन विचारली असेल त्यावेळी इथपर्यंत तुमचं इक्वेशन सेम असेल, इथपर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेट करावंच लागेल. अंडरस्टूड. मग बघा आता इथं आपल्याला कोइन्साइड लाईन दिली, मग त्या लाईन वरून आपल्याला इथे स्लोप कॅल्क्युलेट करायचा आहे. हे बघा, एक तर तुम्हाला कोइन्साइड लाईन असेल किंवा परपेंडिक्युलर लाईन असेल. ठीक आहे, कोइन्साइड लाईन असेल तर याचा स्लोप आणि याचा स्लोप सेम येईल आणि परपेंडिक्युलर लाईन असेल तर स्लोप तुम्हाला निगेटिव्ह रेसिप्रोकलने कॅल्क्युलेट करावं लागेल आणि यामध्ये त्याची किंमत टाकावी लागेल. अवघ्या दोनच कंडिशन असतात. मग बघा आता गिवन लाईन 4x plus 5y coincides with ax² plus 2hxy plus dy² is equal to 0. ओके, मग बघा स्लोप m मानला मी, या लाईनचा स्लोप काय केला, m मानला. काय येईल बरोबर, मायनस कोएफिशिएंट ऑफ x किती 4 अपॉन कोएफिशिएंट ऑफ y, या लाईनचा स्लोप किती आला -4/5. हे जे आहे ते ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये टाकायचं. समजा मी या इक्वेशन 1 म्हणतो, कोइन्साइड आहे म्हणून तो स्लोप टाकायचा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय. ठीक आहे, परपेंडिक्युलर असतं तर निगेटिव्ह रेसिप्रोकल घेऊन मग टाकलं असतं. Therefore, put in 1. बघा काय मिळेल. Therefore, a plus 2h m ची व्हॅल्यू किती -4/5 प्लस b m² -4/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. पुढे बघा काय होईल. Therefore, a प्लस ते किती झालं 4 ने 8, इथे मायनस साइन आहे, -8 डिवाइडेड बाय 5h. इथे काय आलं बघा प्लस मायनस वगैरे 16 मायनस प्लस झालं 4² 16 डिवाइडेड बाय 25. बी आहे तसंच. त्यासमोरला सब क्वेश्चन 2 काय आपल्याला पुन्हा एकदा फाइंड द कंडिशन दॅट the line 3x plus y is equal to 0 may be perpendicular to. मी अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये म्हटलं होतं एक तर कोइन्सिडेंट असते किंवा परपेंडिक्युलर असते. ओके, मग आता 3x plus y is equal to 0 may be perpendicular to again the same line. ठीक आहे, मग आता काय करणार तुम्ही, पुन्हा एकदा
दिलेले इक्वेशन आहे तसंच, ठीक आहे. त्याच्यामध्ये y mx लिहायचं आहे. y mx लिहिलं त्याच्यावरून ऑक्झिलरी इक्वेशन मिळेल, त्याला इक्वेशन 1 म्हणणार आणि नंतर मग जी दिलेली कंडिशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्लोप टाकायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत सेम राहणार क्वेश्चन. बघा, गिवन इक्वेशन लिहिलं, y mx, ऑक्झिलरी मिळवलं. ठीक आहे. नाव the line 3x plus y is equal to 0 is perpendicular to given line. ठीक आहे. ओके, मग आपण याचा स्लोप कॅल्क्युलेट करू, त्याच्यावरून परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप कॅल्क्युलेट करू आणि त्याची जी किंमत येते ती किंमत इक्वेशन 1 मध्ये टाकूया. ठीक आहे. therefore slope of 3x plus y is equal to 0 line. ठीक आहे. मग आता बघा काय लिहायचं स्लोप, मायनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y. किती आहे 3 डिवाइडेड बाय y चा कोएफिशिएंट किती 1. किती आला स्लोप -3. मग यावरून स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाइन, स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाइन काय येईल, समजा मी त्याला m डॅश म्हणतो, मायनस निगेटिव्ह रेसिप्रोकल असेल -1/m म्हणजेच काय बघा -1/m किती आहे -3 म्हणजे 1/3. हा जो स्लोप आपण कॅल्क्युलेट केलाय तो स्लोप आपल्याला इक्वेशन 1 मध्ये टाकायचा. ओके, नाव बघा, therefore put in 1. मग काय मिळालं, a plus 2h m किती 1/3 प्लस bm स्क्वेअर. सो b m ची व्हॅल्यू किती 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर. येते लक्षात सर्वांच्या. बघा a प्लस आता इथं 2/3h होईल प्लस b 1 स्क्वेअर इज 1, 3 स्क्वेअर काय आला पाहिजे इथे 9 इज इक्वल टू 0. आता पुन्हा आपल्याला या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं, सगळ्यात मोठा पॉवर सगळ्यात मोठी संख्या किती इथं 9, सो 9 ने मल्टिप्लाय करायचं. सो मल्टिप्लाय बाय 9 हे होईल 9a प्लस 9 into 2/3h प्लस 9 into b/9 is equal to 0. 9 get cancel, 3 3 का 9 म्हणजे हे झालं 9a प्लस इथं होईल 3 3 का 9, 3 ने 6, 6h प्लस b is equal to 0. 9a plus 6h plus b is equal to 0. Understood you? कळालं का? This is your required condition. इथं पूर्ण वाक्यामध्ये लिहायला आली. This is required condition. फक्त काय केलं, स्लोप परपेंडिक्युलर लाईनचं घेतलं आणि ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये पुट केलं. हे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहे एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू. राईट डाऊन केअरफुली. विद्यार्थी मित्रांनो, त्याच एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 6 काय दिला आपल्याला, इफ वन ऑफ द लाइन गिवन बाय x square plus 2hxy plus by square is equal to 0 is perpendicular to, या लाइन मध्ये काय आहे परपेंडिक्युलर आहे असं असेल तर शो करायला सांगितलंय. ठीक आहे. मग लक्षात घ्या, तुम्हाला जर यापूर्वीचा क्वेश्चन समजला असेल व्यवस्थित कंडिशन कशा कॅल्क्युलेट करायच्या, तर हा क्वेश्चन तोच आहे, फक्त शो दॅट म्हणून विचारला. कंडिशनच आहे. पुन्हा एकदा आपण काय करणार, जे दिलेले इक्वेशन आहे त्या इक्वेशनवर ऑक्सिलरी इक्वेशन बनवणार आणि त्या ऑक्सिलरी इक्वेशन मध्ये याचा स्लोप टाकणार, याच्या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप टाकणार. तुमचं उत्तर हेच येणार आहे. बघा एकदम सिंपल आहे. काय दिलं आपल्याला, गिवन लाईन x square plus 2hxy plus by square is equal to 0. आपण सुरुवातीला काय करतो, पुट करतो. काय पुट करतो, y is equal to mx कंडिशन साठी, बरोबर. मग y is equal to mx याच्यामध्ये जर टाकलं
तर आपल्याला काय मिळत आहे, therefore x² प्लस 2hx y च्या जागेवर काय मिळत आहे mx प्लस b y च्या जागेवर काय mx अगेन. ठीक आहे, पुढे बघा therefore x² प्लस 2h m x into x चा वर्ग प्लस b m² x² इज इक्वल टू 0. मग पुन्हा एकदा x² कॉमन काढायचा आणि कॅन्सल करायचा. यापूर्वीच आपण केलंय. म्हणजे काय इक्वेशन मिळालं मग आपल्याला x² a प्लस twice hm प्लस bm² इज इक्वल टू 0. x² 0 होईल. therefore a plus twice hm plus bm² is equal to 0. हे तुमचं ऑक्सिलरी इक्वेशन झालं. आणि या इक्वेशन मध्ये दिलेली कंडिशन टाकायची. नाव लाइन px plus qy is perpendicular to given line. px plus qy is perpendicular. याला आपण इक्वेशन 1 म्हणू. परपेंडिक्युलर टू इक्वेशन 1. या लाईनला परपेंडिक्युलर आहे. येथे लक्षात दिलेली लाईन या लाईनला काय परपेंडिक्युलर आहे. मग आपण दिलेल्या लाईनचा म्हणजे कोणत्या px plus qy चा स्लोप कॅल्क्युलेट करून घेऊ. therefore स्लोप ऑफ लाईन px plus qy is equal to 0 is, समजा मी त्याला m म्हटलं, काय येतं मायनस कोएफिशिएंट ऑफ x किती आहे इथं p डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y किती आहे इथं q मायनस p अपॉन q झालं. आलं लक्षात तुमच्या. आणि मग पुढे काय होणार स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन. स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन काय असेल मग निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजेच -1 अपॉन m. -1 अपॉन m म्हणजे छेदाचा अंश करायचा, अंशाचा छेद करायचा, साइन बदलायचं. म्हणजे काय होईल q वरती जाईल p खाली आणि मायनस मायनस बिकम प्लस q अपॉन p. हा जो स्लोप आपण कॅल्क्युलेट केलाय तो स्लोप आपण काय करणार यामध्ये टाकणार. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या. बघा मग therefore 14 इक्वेशन 1 मध्ये टाकायचं. येते लक्षात सर्वांच्या. therefore बघा 1 मध्ये जर टाकलं तर आपल्याला काय मिळतं a प्लस 2h m च्या ऐवजी काय आहे q by p प्लस bm² इज इक्वल टू 0. आलं लक्षात तुमचं. या m मध्ये आणि या m मध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्ही लिहिताना तिथे m च्या ऐवजी m1 लिहा. तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, बघा a प्लस ट्वाइस h m च्या ऐवजी आपण q अपॉन p लिहिला प्लस b m² च्या ऐवजी q by p ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, बघा मग therefore a प्लस हे काय आलं ट्वाइस h q डिवाइडेड बाय p प्लस bq² डिवाइडेड बाय p चा पण काय होईल स्क्वेअर होईल. थ्रू आउट इक्वेशनला p² ने मल्टिप्लाय करा. मग काय मिळतंय therefore p² a प्लस p² इनटू हे सगळं ट्वाइस h q डिवाइडेड बाय p प्लस p² इनटू bq² डिवाइडेड बाय p² इज इक्वल टू 0. एक p कॅन्सल होईल आणि इथं p² ला p² काय होईल कॅन्सल. बघा मग काय ना त्यालाच आपण लिहू शकतो a into p² प्लस ट्वाइस h pq प्लस इथे काय राहिलं bq² इज इक्वल टू 0. बघा बरं हेच विचारलंय का सी. आलं लक्षात तुमच्या सर्वांच्या. म्हणजे फक्त काय करायचं ऑक्सिलरी इक्वेशन मध्ये रिक्वायर्ड स्लोप टाकायचा. तुमचं दिलेलं जे आहे कंडिशन ते सॅटिस्फाय होईल.
अंडरस्टूड? सगळ्यांचं लक्षात आलं? आपण या ठिकाणी थांबूया. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आणि या लेक्चरमध्ये बराचसा गॅप पडला. काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागल्यामुळं हा टाइम लागला. या पुढचे लेक्चर तुम्हाला वेळोवेळी मिळतील. लेक्चर जर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या 12वीच्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करायला देखील विसरू नका, शेअर करा. हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यावरती तुम्हाला 12वी, 10वी, 11वी आणि बरंच नवीन भरपूर काही साहित्य मिळणार आहे पुढे. तसंच तुमच्यासाठी आपल्या सायन्स फोरमने ऍप लॉन्च केलेलं आहे. तुम्ही प्ले स्टोर वरती जाऊन ते ऍप डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. त्याच्यावरती रिक्वायर्ड जी इन्फॉर्मेशन आहे ती सबमिट करा. थँक्यू.